किंवा देश, बाहेरचा देश, विदेश, अँटी नॅशनल, देशद्रोही याच्यावर बोललं तर विकास कसा होणार? माणूस कधीच पुढे जाणार नाही. कारण का मला असं वाटतं जवळजवळ बऱ्याच शहरात आता जंतर मंतर सुरू होतं. कुठल्याही पक्षाला आधी जर फक्त सत्ताच हवी असेल मग कसं होणार? सत्ता तर दिली, मुद्दा असा आहे की आत्ता कुठे आहोत आणि इथनं काय करू शकतो. मुंबईच्या शिवतीर्थ येथे आज आंदोलन झालेलं होतं आणि राष्ट्रगीत आहे त्याचं गायन सुद्धा झालेलं होतं आणि याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मकरंद देशपांडे सुद्धा आलेले आहेत. सर, आज तुम्ही इथं आलात. जंतर मंतरवरती जी परिस्थिती आहे तसंच संपूर्ण देशभरात पाहायला मिळते. शिवतीर्थवरती आपण बघतोय गेल्या आठवडाभर मोठ्या प्रमाणात गदारोळ झालेला आहे. कसं बघताय एकूण या परिस्थितीकडे? कारण आता थेट तरुणांचा देश म्हटला जाणारा तरुणच आता रस्त्यावर उतरलाय. म्हणजे याच्यातच तुम्हीच बोललात, तुम्ही उत्तर दिलंय, तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे. जेव्हा आपण म्हणतो भविष्य उज्ज्वल आहे, भविष्य कोणामुळे उज्ज्वल असेल? आज मी 60 वर्षाचा आहे, माझ्यामुळे भविष्य उज्ज्वल होणार आहे का? आज जो 18 वर्षाचा आहे किंवा जो 12 वर्षाचा आहे, जो पुढे जाऊन 18 वर्षाचा होणार आहे, 24 वर्षाचा होणार आहे, तो होणार आहे ना, तो भविष्य आहे. त्यामुळे जर त्यांना जो काही त्रास होत असेल तो जर तुमच्या डोळ्याखालून गेला नाही, तो थांबला नाही, त्याच्यावर जर समाधान निघालं नाही, तर मग आपण म्हणू की अराजकता आहे. ते करायचं आहे का? मला वाटतं ते बोलून व्हायला पाहिजे. लोकशाही म्हणजे लोकांचं, लोकांसाठी, लोकांनी निवडून दिलेलं राज्य. मग अशावेळी जर जेव्हा आपण राजनीती म्हणतो म्हणजे शासनाची कला, तर शासनाची कला आहे ना ती. नुसतं शासन करू नये, कलेनी करावं. मग कोणाच्या कलेनी घ्यावं? विद्यार्थ्यांच्या कलेनी, जर भविष्य हवं असेल. त्याच्यासाठीच मी आलो. सर, आज आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. मात्र आता महिना होत येईल, उपोषण आंदोलनं, मोठा गदारोळ सुरू आहे. जर हा राजीनामा आधीच घेतला गेला असता तर आज ही परिस्थिती एवढी चिघळली नसते असं वाटतं का? आपण माझं म्हणणं एवढंच आहे की काय व्हायला पाहिजे, कधी व्हायला पाहिजे होतं, या गोष्टींमध्ये काही अर्थ नाही. मला असं वाटतं की आत्ता काय आहे, आत्ताची स्थिती काय आहे त्याच्यावर आहे. मग आपण म्हणून नाही तर माझा जन्म का झाला, याला काहीच अर्थ नाही. मुद्दा असा आहे की आत्ता कुठे आहोत आणि इथनं काय करू शकतो. नाहीतर आपण एकसारखा मागच्याच गोष्टी बोलू. 20 दिवस आधी काय झालं, 30 दिवस आधी काय झालं. मला वाटतं ते लक्षात घ्यावं, तो अकाउंटेबल ठेवावं. बेसिकली आपण आत्ता काय करतो आहे, सरकारकडनं अकाउंटेबिलिटी मागतो आहे. आणि ते तेवढे तत्पर आहेत का त्यांना वेळ लागतो आहे? आश्वासन देत आहेत का ते आश्वासन पूर्ण नाही करणार आहेत? इथे लक्ष गेलं पाहिजे. कुठलीही गोष्ट अशी तर होऊ शकत नाही आत्ता बोललं आणि झालं. तर आत्तापासून जर एवढं आहे, मला वाटतं हे संकेत खूप आहेत. कारण का मला असं वाटतं जवळजवळ बऱ्याच शहरात आता जंतर मंतर सुरू होतं आहे. आणि आजही मी बघतो दुसरा कुठलाच झेंडा नाही आहे. त्यामुळे अशी जे म्हटलं जातं पॉलिटिकल एजंडा आहे, पॉलिटिकल एजंडा नाही आहे. मला असं वाटतं सगळे एकत्र येऊन काहीतरी मागतायत. हां, वैयक्तिक एजंडा असू शकतो. अचानक कोणीतरी असा पोस्टर घेऊन माझ्या मागे उभा होता, मग असं असू शकतं. पण तो मला नाही वाटत आहे की तो जनसमुदायाचा आहे. जनसमुदायाला एवढंच मला कळतं आहे की त्यांना कुठेतरी त्रास होतो आहे, कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की आत्ता जे घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे. तर मला असं वाटतं की लक्ष द्यायला. आज आपण बघितलं तर तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. ह्या एका राजीनाम्याने जे सिस्टीमचं चित्र आहे ते बदलेल का, किंवा एका राजीनाम्याने असा काय मोठा बदल होणार आहे? मुद्दा हा नाहीच आहे ना. म्हणजे एखादी गोष्ट लिहिताना तुम्ही म्हणाल की आता यांनी घर सोडले, याच्या पुढे काय होणार आहे? अरे ते सोडू दे, मग कळेल. थांबा ना. आणि सर, आता तुम्ही सुद्धा आलेला आहात. तुम्हाला आजच्या ह्या तरुणाईमध्ये काय वेगळेपण दिसतंय? काय असं वैशिष्ट्य वेगळं निर्मळ आहेत, दिसतंय? अतिशय निर्मळ आहेत. जे लोक म्हणतात की अरे मुलांना काही नाही आहे, मुलं नुसती तिकडे पिकनिक करायला येत आहेत, असं नाही आहे. आता काही लोक, आता नेहमीच असं बघितलं गेलं आहे की 2 मुलं ही वर्गातली अशी असतात जी काहीतरी स्वतःचे राईट्सबद्दल बोलतात. मग मागच्या 8 मुलांना कळतं आणि ते जागे होतात की आपल्यालाही आपला अधिकार आहे. तसं काहीसं होतं आहे. हळूहळू मुलं सगळेच अधिकारासाठी. आपल्या घरात नाही का 5 भावंडं असतात, 5ही तशीच असतात का? एखादा कोणीतरी असतो जो आई वडिलांना सांगतो हे तुम्ही चुकीचं करता. सर, अजूनही आपल्या देशामध्ये आपल्या मागण्यांसाठी सामंजस्याने कोणत्याही गोष्टी न सोडवता प्रत्येक वेळी आंदोलन हे एकमेव शस्त्र पुढे करावं लागतं.
कारण काय होत नाही म्हणून आंदोलन होतं ना. मला वाटतं जर गोष्ट परस्पर होणार असतील, जर कॅबिनेटमध्ये जर होणार असतील किंवा विधानभवनात जर होणार असतील सांगून, तर मग प्रश्नच मिटला. पण हे चित्र सर कधी बदलेल? कसं बदलणार? माणसाला जर कुठल्याही सरकारला, कुठल्याही पक्षाला आधी जर फक्त सत्ताच हवी असेल, मग कसं होणार? सत्ता तर दिली. कोणी दिली सत्ता? त्यांच्यासाठी तुम्ही विचार नाही का करणार? मग पुन्हा पुढचं इलेक्शन, नेहमी सतत हेच ऐकतो की आता पुढचं इलेक्शन. पण मग आत्ताचं जे झालं त्याचं काय? आणि मला असं वाटतं हितासाठी बोला. प्रत्येक वेळी धर्म, जात हेच आणत बसलो किंवा देश, बाहेरचा देश, विदेश, अँटी नॅशनल, देशद्रोही याच्यावर बोललं तर विकास कसा होणार? माणूस कधीच पुढे जाणार नाही. आपण नेहमी म्हणतो की माणसाने थोडंसं इव्हॉल्व व्हावं, नाही का? तुमच्याकडे सत्सद विवेक बुद्धी नको का? हे बघा, तुम्ही जितके इव्हॉल्व व्हाल तेवढं तुमचं राष्ट्र होईल. आणि कोणीच माणूस हा राष्ट्राच्या हिताबाहेर नाही आहे. हे खरं प्रत्येकाने आधी उगाचच येऊन जर मला दंगाच करायचा आहे तर गोष्ट मिळाली. पण जर खरंच विचार केला, मला असं वाटतं प्रत्येकाने थोडंसं थांबावं. की आता जसं तुम्ही मला विचारलं, मी चिडून उत्तर द्यायला लागलो तर चुकीन ना. मला संयम ठेवून सम्यकपणे बोलावं लागेल. बरोबर आहे? मला असं वाटतं देशाने जर इथे लक्ष दिलं खरंच तर सोल्युशन निघेल ना. का नाही निघणार? माणसं हवाय तो संवादाची गरज आहे असं वाटतं. हां, फक्त याच्यासाठी संवादाची गरज फक्त आहे. संवादाची आणि मनापासून ऐकला गेलेला, सांगितला गेलेला, दोन मन खरं आणि त्याच्यात सत्य असेल. सत्यासाठी तर किती वेळ बोलावं लागत नाही. मी इकडे कोणी बोलवलं म्हणून नाही आलो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेते मकरंद देशपांडे आपल्या सोबत होते. त्यांनी सुद्धा या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ज्यांनी तुम्हाला सत्ता दिलेली आहे त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकावं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची तुमची जी तयारी आहे, मानसिक तयारी आहे, ती सुद्धा तुम्ही ठेवावी, असंच मकरंद देशपांडे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.